टायटल वाचून कळलंच असेल, माझी तयारी चालू आहे वटपौर्णिमेच्या पूजेसाठी। मस्त तयार होऊन चालले मी वडाची पूजा करायला, इथेच सोसायटीमध्ये आमच्या। मी माझं आवरून पूजेची तयारी करायला लागले। पूजेचं ताट घेऊन आले, नैवेद्य काढला। नैवेद्य पुरणपोळीचा केलाय। मी सकाळीच पुरणपोळीचं जेवण करून मगच माझं आवरायला गेले होते। आणि वाण पण आणलेत। मी आदल्या दिवशी संध्याकाळीच वडाचं झाड आणून ठेवलं होतं आमच्या सोसायटीच्या पार्किंगमध्ये, कारण सकाळी सकाळी लवकर जॉबला जाणाऱ्या ज्या महिला आहेत त्यांना पूजा करून जॉबला जाण्यासाठी सोयीचं पडेल म्हणून। आम्ही मात्र निवांत 1-1:30 वाजता आलो पूजा करायला। सुरुवातीला कोणीच नव्हतं, आम्ही 1-2 जणीच होतो। मग जरा तयारी केली, तिथली साफसफाई केली, रांगोळी वगैरे काढून आम्ही पूजेला सुरुवात केली। तोपर्यंत बायका यायला सुरुवात झाली होती। आम्ही सोसायटीतल्या मैत्रिणी मिळून दरवर्षी वडाचं झाड आणून त्याची पूजा करतो आणि ते झाड ना एका मंदिराच्या ठिकाणी किंवा डोंगराळ भागात असं नेऊन लावतो। असा उपक्रम आम्ही दरवर्षी करतो। जवळजवळ 7-8 वर्ष झाले मी असं करतो। खूप छान वाटतं, खूप प्रसन्न वाटतं। आम्ही फांदी वगैरे आणून पूजा करत नाही, कधीच केली नाही। आणि कोणी जे आम्ही बाजारात बघतो फांद्या वगैरे घेऊन जातात, असं वाटतं त्यांना थांबून सांगावं की नका, फांदीची पूजा नका करू। एक झाड आणा, एक रोप आणा, त्याची पूजा करा। 8 दिवस आधी, 15 दिवस आधीच तयारी करा, नियोजन करा की आपल्याला एक वडाचं झाड आणून ठेवायचं आहे, म्हणजे पूजेच्या वेळी, म्हणजे वटपौर्णिमेच्या वेळी आपल्याला ते सोयीचं होईल। वडाच्या झाडाचीच का पूजा करायची असते, तर वडाच्या झाडाच्या खोडात शिवतत्व अधिक प्रमाणात असते। संपूर्ण झाडाची पूजा केल्यानंतर आपल्याला 30% आध्यात्मिक लाभ मिळतो आणि फक्त फांदीची पूजा केल्याने लाभ फक्त 2 ते 3% इतकाच मिळतो आपल्याला। आज वटसावित्रीच्या पवित्र दिवशी वडाची पूजा करत असताना मला सती सावित्रीची कथा आठवली। जसे सती सावित्रीने सत्यवानाचे प्राण परत आणले, तसेच मीही माझ्या पतीचे दीर्घायुष्य आणि उत्तम आरोग्य, सुख समृद्धी लाभण्यासाठी प्रार्थना करते वडासमोर। आम्ही वडाभोवती 7 फेरे घेतले आणि 7 फेरे घेताना मनोमन हीच प्रार्थना केली की 7 जन्मी मला हाच नवरा मिळू दे। माझ्या पतीला दीर्घायुष्य लाभो, उदंड आयुष्य लाभो, निरोगी आयुष्य लाभो, हीच मनोमन प्रार्थना करून मी माझी पूजा आटोपली।
आजूबाजूच्या सोसायटीतल्या पण बायका आल्या होत्या. खूपच छान छान दिसत होत्या सगळ्या, मस्त नटून आल्या होत्या. त्यात काही नवीन लग्न झालेल्या मुली पण होत्या. खूपच छान दिसत होत्या सगळ्या. आम्ही दरवर्षी हे झाड आमच्या सोसायटीतल्या मंदिर परिसरात नेहमी ठेवतो, पण तिथे खूप ऊन येतं आणि तिथे हळदी कुंकू लावायला म्हणा किंवा ओटी भरायला बायकांची तिथे काही सोय नव्हती. आणि आपण फेरे घेतो तेव्हा इतके पाय भाजायचे ना, त्यामुळे मंदिरात आम्ही ह्यावेळी ठेवलं नाही. ह्यावेळी आम्ही सोसायटीच्या पार्किंग एरियातच ठेवलं, म्हणजे तिथे सावली आहे. पाऊस जरी आला तरी आम्ही भिजणार नाही पूजा करताना, आणि ऊन असलं तरी आपले पाय वगैरे भाजणार नाही, जरा सोयीचं होतं म्हणून आम्ही इथे ठेवलेलं आहे. इकडे यांची पूजा होते तोपर्यंत आम्ही एकमेकींना हळदी कुंकू लावून घेतलं आणि एकमेकींना वाणही दिले. आम्ही प्रत्येकीने एकमेकींच्या ओट्या पण भरल्या. कशी वाटली सोसायटीतली वटपौर्णिमेची पूजा? तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी बघत राहा द शुभांगी लाईफस्टाईल. एवढं छान आम्ही आवरलंय, नटलंय, तर आपल्याला फोटो सेशन तर झालंच पाहिजे. मस्त आम्ही सेल्फी काढले, फोटो सेशन केलं. चला, वटपौर्णिमेचा कार्यक्रम संपला. आता घरी जाताना म्हटलं एवढी सगळी फळं इथे पूजेला ठेवली आहेत, ह्याचं करायचं काय. मी सगळी फळं इथली गोळा केली आणि इथे शेजारी कलरिंगचं काम करणारे पेंटर सगळे लोक होते, त्यांना ही फळं नेऊन दिली. म्हणजे इथलं पण सगळं आवर झाली माझी.